छत्रपती शिवाजी महाराज नाम तो सुना होगा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातली एक गोष्ट सांगतो. एकदा काय झालं, छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना, बादशाच्या दरबारामध्ये नर्तकीचं नृत्य चालू होतं आणि त्या नृत्यामध्ये शहाजी राजे बसलेत, त्यांचे सावत्र भाऊ शंभूराजे बसलेत, बादशाह स्वतः बसलाय, बेगम बसली, नर्तकी नृत्य करते आणि जिजाऊ ना माहिती पडलं की शुभा त्या सभेत गेलाय. जेव्हा कळलं जिजाई ताड 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 चालत आल्या, जसे शुभा जवळ गेल्याबरोबर अशी मारली का अशी फन्नकन शुभाने घालावर आठवलं उठून गेला. आई का मारली त्याबद्दल खेद नाही, पण कशासाठी मारली तेवढं तर कळू दे. अगं ज्या सभेत मी बसून जे पाहतोय ती बाई नाचते, मी ते पाहतोय, तिथे बादशाह पाहतोय, बादशाहची बेगम पाहते, नवे नवे माझा बाप ते पाहतोय. मग मी काय चुकी केली? जिजाऊने फरफटत त्याला सदनाच्या बाहेर सांगितलं, मला बाया नाचवणाऱ्या नाही तर बाया वाचवणारा पोरगा पाहिजे. जिजाऊने नाचवणारा नाही तर वाचवणारा पाहिजे ही शिकवण शुभांनी तेव्हा लक्षात ठेवली त्या कानफटाच्या आवाजाबरोबर. म्हणून कल्याणाच्या सुभेदाराची सून लुटून जरी घरी आणली तरी छत्रपतींनी साडी चुनी देऊन सन्मानाने परत पाठवली. हे भांडवल तयार करावं लागतं, हो नाही म्हणून माता पिता धन्य. तुम्ही बळीराजा ऐकलाय? दानशूर बळीराजा. ज्या दिवशी वामनाने म्हणजे भगवान विष्णू परमात्माने बळीचा यज्ञ बंद पाडण्यासाठी त्याला पातळात घालण्यासाठी वामनाचा अवतार धारण केला. भागवतात सुंदर कथा आहे, तुमच्या इथे नेहमी कथा होत राहतात. वामन भगवंत येतात बळीराजाजवळ. सुंदर प्रसंग आहे. ती रत्नमाला पाहते, मी याला दूध पाजलं असतं, पुढे तीच रत्नमाला काय होते, दूध पाजायला कृष्ण अवतारात पुतना मावशी होते. आम्ही शांत बसतो. पुतण्याचं नाव काय होतं बरं? पुतण्याचं नाव काय होतं? तुम्ही अनेक कथा ऐकल्यात. पुतना आहे, तिचं नावच नाही. पुतना हे तिचं नाव नाही, आमना संबंध नाही. तुम्ही काय कथा ऐका. रत्नमाला तर त्या बळीची बहीण होती तिसऱ्या युगामध्ये. आता कृष्ण अवतारात आली ती पुतना म्हणून मारायला. तिचं नाव काय होतं? पुतना ही तिला उपमा आहे. मला लोक महाराज म्हणतात, माझं नाव महाराज आहे का? पण म्हणतात ना लोक काय म्हणाले, महाराज आले, मृदंगाचार्य आले, गायक आले. गायकाचं नाव गायक आहे का? त्यांना दीपक महाराज नाव आहे, बापू महाराज नाव आहे, बबन महाराज नाव आहे. मला माझं नाव महाराज नाही म्हणतात ना महाराज. तसं पुतण्याला पुतना म्हटलं गेलं, तिचं नाव काय होतं? ज्याला माहिती करायचं असेल एवढं कटकट टाक. ज्याला माहिती पडायचं असेल ना तर 100 नाही. सध्या कथा अशा होत आहेत सुनील महाराज, 7 दिवस एखादा चांगला कथा करणं यूट्यूब ऐकले हो, 7 दिन 42 कथा पाठ करले हो, आणि मग कथा 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 करत. मी एका कथेमध्ये गेलो आणि त्या कथेमध्ये सहज, आता मला सवय अशी की जिथे व्यासपीठ असेल मी त्या व्यासपीठाला नमस्कार करतो, वेळ असेल तर तासभर तरी बसतो. सुंदर प्रसंग चालू होता, गोवर्धन लीला चालू होती. छान तो गोवर्धन आणि त्या गोवर्धनाच्या भोवती सगळ्या महिला नाचतायत आणि नाचता नाचता त्या ठिकाणी सुंदर ते कीबोर्ड आहे, ऑर्गन त्याला म्हणतात, त्या ऑर्गनवर ते जे महाराज आहेत ते म्युझिक वाजतायत. तुले काय लागावं, कथेचा विषय हा कथेचा. शास्त्रीय गरिमा सांभाळायला लोक तयार नाही. भागवत हे चुटकुल्यांचं साधन नाही किंवा शिवपुराण हे चुटकुले विनोद
भाकड कथेचं साधन नाही. अहो, भागवताची प्रत्येक कथा सांगायची म्हटली तर किमान 3.5 महिने लागतात. मी सांगितली म्हणून मला माहिती आहे. असा विचार केला होता एकदा, श्रावणपुरती भागवतला उभा आपण. मग अशा कथा तर सगळे सांगतात 7 दिवसात होऊन जाते. मग आपण काय करायचं, एक एक कथा वाचायची सांगायची. श्रावण संपला हो, मग भाद्रपद संपला. मग म्हणे महाराज आता चालू नवरात्र आहे, अश्विन संपला. शेवटी अश्विन संपल्यावर दिवाळी आली. त्या बाया म्हणे बाबा ते बंद करले तुम्ही बिड्या किदरी खूप म्हणे मंदिरात चालू होती पोथी म्हणून. शेवटी उरलेली पोथी माझ्या घरी मी वाचली तर 15 दिवस लागलेत. 3.5 महिने फक्त कथा पुरतील. मग एवढ्या जर कथा भागवतामध्ये आहेत, एवढ्या कथा जर शिवपुराणामध्ये आहेत, महाराजी मला सांगा भाकड कथांची गरज काय? काहीच गरज नाही ना. आणि एवढं सार आहे. हो जाऊ द्या, आता त्यावर बोलायचं नाही आपल्याला. बघू कधीतरी. तुम्हाला जर ऐकायचे असेल ना तर यूट्यूब चॅनल आहे, त्यांना विचारा. ते त्यांच्या चॅनलवर आहेत कथा, सुंदर कथाकारांच्या कथा ते ठेवतात. म्हणजे माझी नाही बरं, नाही तर बुवा त्याने ॲडव्हर्टाईज करायला असं नाही. शास्त्राची गरिमा नाही. सांगून देऊ का तुम्हाला, भागवतामध्ये बरेच लोक एवढ्या खोल जायला तयार आहेत. महाराज कृष्ण परमात्म्याच्या गावाचं नाव, पुन्हा एक प्रश्न विचारतो, भगवान कृष्णाच्या गावाचं नाव काय? कृष्णाच्या गावाचं नाव काय? गोकुळ सांगाल तर ते कृष्णाचं गाव नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जन्माला आला ने गोकुळाशी माझं, मला गोकुळाला घेऊन जा. सुंदर गौडन सगळेच काल्याच्या कीर्तनात सांगतात. नदी उतरली बाबाने, नंद बाबाच्या घरी घेऊन आला. जन्म झाला कुठे? मथुरेत. मग मथुरा आहे का? ते मामान गाव आहे. कंसाची राजधानी आहे ना मथुरा, ते मामाचं गाव आहे. गोकुळामध्ये विघ्न येतात म्हणून गोकुळ सोडून वृंदावनात राहायला गेले म्हणजे ते गाव नाही. मग कृष्ण परमात्म्याचं गाव द्वारका, ते त्यांनी स्वतः बसवली. सोपा विचार करा ना हो. ज्याच्याकडे 6 बिघा जमीन आहे तो 5 बिघावाला पोर देत नाही. देतो का? हा, देत नाही. मग जर कंसाने, जो मथुरेचा राजा आहे, त्यांनी जर आपली बहीण वसुदेवाला दिली तर तो बी कुठला तरी काहीतरी असेल ना. कुठला आहे काय माहिती? विठ्ठल. आता काय झालं सांगू? आता तुमच्या मनामध्ये या 2 गोष्टींबद्दल जो असंतोष निर्माण झाला, तो असंतोष फेडण्याची जिज्ञासा, याला आपण हित मानतो आणि आपण इथे चुकतो. हे आपलं हित नाही. आपलं हित कशात आहे? कृष्ण परमात्म्यात आपलं हित आहे. तो कुठला याच्याशी आपल्याला काही घेणं देणं आहे का? नाही. पण आता गावाबद्दल असंतोष निर्माण झाला का नाही ते सांगितल्यावर आपल्याला हित वाटेल का नाही? पण ते आपलं हित नाहीये. आणि हेच हित आपण जे मानतो ते आपलं नाहीये. म्हणून तुकोबाराय सांगतात की त्या हिताला
पाहिजे सात्विक अंतयाचा हारिक वाटे देवा. हित महाराज मग नेमकं हित म्हणावं कशाला, तर त्याचं कारण आहे म्हणे हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. देवाचं चिंतन करणं यात आपलं हित आहे. आणि या परमात्म्याचं चिंतन जे करतात तुकोबार आहे त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात. मग असे जे कन्या होतात, असे जे पुत्र होतात, महाराजांवर येऊ आपण, तर असे कन्या होतात, असे पुत्र होतात. बरं आपल्याला त्यांचा हेवा वाटेल हे विशेष नाही, तर तयाचा हरिक वाटे देवा. देवांनाही त्याचा हरिक वाटतो, देवांनाही त्याचा हेवा वाटतो. महाराज मान्य आहे. पण मग कन्या बघा इथेही परत एक गुण आहे. तुकाराम महाराजांनी आधी कन्येचा विचार केला, कुळी कन्या आणि मग पुत्र. का तर बेटी है धन की पेटी. मुलगी जी आहे ना ती अशी साधना आहे की जी एका वेळेस 42 कुळं तारू शकते. मुलाने उभं आयुष्य परमार्थ करून आणि ती जर संन्यास घेतला तो फक्त त्याच्या 7 पिढ्या तारू शकतो. जर संन्यासी झाला तर तो पण शास्त्रनी आहे संन्यास. आता जे लोक संन्यास घेतात ना तो शास्त्राला मान्य नाही. संन्यासाचा नियम आहे बाबा, नुसता ऐकल्या सोड द्या पुढे वाढावा ना. संन्यासाने जर 2000 लोकसंख्येच्या वस्तीचं गाव असेल तर तिथे एका रात्रीच्या वरती थांबू नये. उपनगर असेल तर 3 रात्रीच्या वरती थांबू नये. आणि महानगर असेल तर 5 रात्रींच्या वरती थांबू नये. संन्यासाने कोणाच्या एका घरचं अन्न खाऊ नये. किमान भिक्षा मागून खावी. भिक्षा सगळ्यात पवित्र नाही, पण भिक्षेमध्ये एकाच घराने ताट वाढून दिलं ते सुद्धा वर्ज्य आहे. 2-4 लोकांनी दिलं पाहिजे. संन्यासाने अग्निहोत्र असावं. त्यांनी सकाळी हवन करावा, दुपारी हवन करावा, संध्याकाळी हवन करावा. संन्यासाने वैदिक संन्यासाने डोक्यावर किंवा दाढीवर केस ठेवू नये. कुठल्या शंकराचार्याला तुम्हाला केस जटा सापडतात? बघा एकदा शंकराचार्य आपल्या धर्माचं सगळ्यात मुख्य स्थान आहे संन्यास आश्रमाचा. बरं आद्य गुरु शंकराचार्य महायोगपीठ आहे तटे भीमरथ ज्यांनी लिहिलं ते शंकराचार्य. श्रीमद शंकराचार्यांचा विषय करताय. त्यांचा फोटो बघा, आहेत का जटा, आहेत का दाढी, त्याने ते ठेवलाय. बरं त्यांनी गावात राहू नये हा पण निवास आहे. धारा बयती भली जोगी रमता बरा. त्यांनी अखंड आयुष्यात प्राण आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करावी. आणि जेव्हा त्याचे हातपाय चालत नाही तर मरेपर्यंत काशीमध्ये वास करावा. शिवपुराण सांगितलं, मी सांगत नाही. त्याला प्रमाण आहे. अहो ते जाऊ द्या. हो पुढे तुम्हाला अजून सांगतात तुकोबाराय स्वतः सांगतात, जर तुम्हाला शिवपुराण भागवत शोधायची गरज नाहीये. तुकाराम महाराज सांगतात ना, भक्त ऐसे जाना उदास गेले आशा पाश निवारोणी. पुढे विषय तो त्यांचा झाला नारायण मावळी जनधन माता पिता. जन म्हणजे माणसात त्यांनी राहू नाही, धनाची त्यांनी अभिलाषा करू नये. आता परवाची न्यूज पाहिली का तुम्ही? दिल्लीला एका संन्यासाला अटक करायला पोलीस आली, तर ती अटक करायला आलेली पोलीस परत गेले. का अटक का होणार होती? दिल्लीच्या एका बँकेमध्ये त्या संन्यासाने 80 लाख रुपयाचा चेक भरून काउंटरवर दिलेला होता. कितीचा? हा. तर बँक मॅनेजरला असं वाटलं की काहीतरी चोरी केली असेल, कोणाचं तरी पाकिट मारलं असेल आणि त्या ऐकायला आपल्याला दाखवतोय. पण जेव्हा त्या पोलीस आले, पोलिसांनी चौकशी केली आणि बँकेच्या मुख्य शाखा नोएडाला होती, तिथं फोन लावला तर त्या संन्यासाच्या खात्यावर 2.5 कोटी रुपये कॅश जमा आहे. नावडे धन, नावडे धन, त्याच्या पुढे माता पिता
म्हणजे बुवाकाने उलटा फिटिंग नदी किराणा सगळे बुवा सांगतात की माईची सेवा करा आणि बापची सेवा करा नाव तर माता पिता नको सांगितलं नावळे पण कसे नावळे काही सारखी जर माता असेल तर नावळे आणि हिरण्यकश्यपू सारखा बाप असेल तर नावळे माता हे नसावेत हे भक्ताचं लक्षण आहे तो तेवढा उदास असावा मग असा जर तो उदास असेल मी सांगत होतो तुम्हाला वामन बस स्टँड ध्यानात ठेवजा असा जर उदास असेल तर त्या उदासाचा हेवा देवाला वाटतो आणि देवाला तिथं यावं लागतं बळीराजा असाच उदास आहे बळीराजा असाच उदास आहे मागेल ते देऊन टाकतो धनाच्या अभिलाषा त्याला नाहीये महाराज वामनाने अवतार देवाला अवतार घ्यावा लागावा देव तिथे जावेत आणि देवाने विचारावं म्हणजे का रे भाऊ देतो का देतो ना किती 3 पावलं शुक्राचार्य म्हणतात थांबा कथा तुम्हाला माहिती आहे पटकन सांगतो वेळ कमी गेलेत म्हणे देऊ नको म्हणे का बरं म्हणे तो प्रत्यक्ष विष्णू आहे बळीराजा ऐकायला तयार नाही शुक्राचार्य धावत पडत त्याच्या आईकडे गेलेत आणि आईला सांगितलं काय म्हणे अहो आई साहेब काय अहो तुमचा मुलगा दान देतोय देऊ द्या ना त्यात काय ना अहो घेणारा विष्णू आहे त्याला थांबवा त्याची पत्नी विरोचनची पत्नी सुलोचना तिचे वचन आहे ती सांगते म्हणे भोर भये भलो भयो सती नाही गई विरोचन के साथ तिचा नवरा विरोचन प्रल्हादचा मुलगा मेला ना तेव्हा ती गर्भवती होती सती जायचं होतं पण पुरोहितांनी सांगितलं गर्भावस्थेत तू जाऊ शकत नाही बरं झालं तेव्हा मी गेली म्हणे काय ऐसा पुत्र पैदा किया ते विष्णू पसारे हाथ सती नहीं गई विरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा किया कि विष्णू पसारे हात असा मुलगा पैदा किया जन्माला घालावा लागतो होत नाही शिवाजी महाराजांचं तुमचं उदाहरण आहे महाराज तुकाराम महाराज कन्या सांगतात मग महाराज अशी कुठे कन्या आहे का आहे ना एक मुलगा संन्यासी झाला का 7 कुळांचा उद्धार करतो आणि कन्या 42 कुळांचा उद्धार करते जर पतिव्रता धर्माचं पालन केलं तर महादेवले लोटा उपसानी गरज येडा आहे का तो घरी सासराच्या साठी बोमलतोय नवराना डबा बांधली ती सासू कटकटात कराणी आणि भरा लोटा म्हणजे 1 लोटा जल सब समस्या का येडा आहे का तो येडा मान्य तो बोया आहे पण तो येडा नाही स्त्रीसाठी काय करत माता अनुसया नाव ऐकलंय तुम्ही भगवान दत्तात्रेयांची आई तुम्हाला माहिती आहे का दत्तात्रेयांचे आई वडिलांचं लग्न झालं आणि ते किती वर्षांनी एकत्र राहायला लागले आता लग्न होतात पहिले लग्न व्हायचे मुलाचं मुलीचं लग्न व्हायचं पूर्वी कोणाचे लग्न व्हायचे मुला मुलीचे आता कोणाचे होतात खुपेल थोडस खुपेल पण सांगू का आता लग्न पेमेंट स्लिपशी होतात खोटं आहे का आता लग्न पगार स्लिपशी होतात आता लग्न किती बी घे त्याच्याशी होतात बरं नवऱ्याच्या बापाने सांगितल्यावर समाधानी कंपनी मग भिडी चांगलंय पण सांगू का कन्या देताना धन पाण्यापेक्षा आमच्याकडे एका जणाने मुलगी दिली महाराज 32 बिघे जमीन होती लग्न झालं पहिलेच एवढं कर्ज होतं लग्न झाल्यावर 2 वर्षामध्ये सगळी विकून दिली 6 बिघा जमीन राहिली काय कर शकतो पण माळकऱ्याला दिली सद्विचार सद्ग्रहस्थ आणि चांगल्या लोकांनाच्या घरी जर दिली प्रॉपर्टी न पाहता तर 100% ते वाढ होती घट होणार नाही म्हणून पेमेंट स्लिपशी पाहण्यापेक्षा लोका पहा पूर्वीचे मुला मुलीचे लग्न व्हायचे म्हणून नवऱ्याने मारून पोर जर हाकलून दिली तर ती माऊली रात्रभर घराच्या बाहेर बसायची आणि सकाळ झाली एका दरवाजा उघडल्यावर पाणी तपवायला घरात बसायची ते काय म्हणतात डिवोर्स
फार ती आयुष्य पहिले आपला हजारात एक होता. आता का झाले त्याला आई वडील कारणीभूत आहेत असो, आपला तो विषय नाही. पण कन्या, एक कन्या, हा मी सांगत होतो की लग्न झालं, नवरदेव नवरीचं लग्न झालं, पोर कितला येईल म्हणा आलीस. आता ना विषय सांगा. दुसरा दिवस, तिसरा लगेच मांडव दे खाली, चुलाल पाय लावले, अहो काय नसते, जे जे असे ते. या सगळ्या गोष्टींसाठी पूर्वी जर ती पोरगी माहेरी गेली तर घ्यायला सासरा जायचा, सासरा नसेल तर जेठ जायचा. आता स्वतः जातो. बरं, गाड्यावर जात नाही, चार चाकी नसेल तर 2 चाकी, स्वतःची नसेल तर उसन वार घेऊन जातो. खुद्या तिकडून घेऊन येतो. महाराज लग्न ठरायच्या आधी, लग्न ठरलंय, लग्न व्हायच्या आधी साखरपुडा आणि लग्न याच्यामध्ये जर 1.5 महिन्याचा गॅप असेल तर कानात रक्त येईल तोपर्यंत बोलतात. काय बोलतात ते माहिती नाही. मी तर म्हणतो अंबानी आणि रिचार्जचे पॅक याच पोरापोरीने वाढवले असते. बनच नाही ना 10 ते 12. बरं असं तो बी आपल्या विषयीने बोला, पण एक त्याला मर्यादा आहे. पूर्वी लग्न झालं का जर एखादा माणूस मोठा येऊन गेला तर समोरासमोर बोलत नव्हते. आज बी जे आमच्या वयाचे लोक आहेत ते समोरासह बाईला तिचं नाव घेऊन आवाज देणार नाही, पोरींचे नाव घेतात. बरोबर आहे का ना. आता नवीन पॅड जाऊ द्या. आता ती बी त्याला म्हणते, का रे विवेक काय करा ना तू. तो म्हणस काही नाही बटीले ये मग आता चेट म्हणे. पद्धत बदलली. असं लगेच राहतात महाराज. त्यांचा संसार गोडी गुलाबीने होतो. मला असं वाटतं कदाचित त्यांच्यामध्ये तो वियोग सहन झालेला नाही किंवा त्यांनी सायलेला नाहीये, म्हणून पातिव्रत्य धर्माचं पालन हळूहळू कमी झालं. अनुसय माता आणि अत्री महाराजांचं लग्न झाल्यावर तुम्ही जर दत्त महात्म्यात पाहिलं किंवा भागवतात त्याचा सुंदर श्लोक आहे, शतशतानाम 100 वर्ष अनुसयाशी लग्न करून अत्री महाराज विसरून गेले की मी लग्न केलंय. किती वर्ष पाणी ग्रहण केलं झालं. कोण आहे अनुसया, कोण आहे? भगवान विष्णू परमात्म्याचा जो अवतार आहे कपिल, त्या कपिल मुनींची बहीण आहे कर्दमान देव, तिची पोरगी आहे अनुसया. ही अनुसया ज्यावेळेस महाराज देण्यात आली, पाणी ग्रहण केलं, अत्री म्हणे मी आता ध्यानाला जातोय, परत आलो तुला आश्रमाला घेऊन जाईल. ध्यानाला गेले आणि विसरून गेले. हो, जी ती अनुसया उभी होती ना, 100 वर्ष उभी राहिली, तिच्या अंगावर वडाचं झाड उगलं. 100 वर्षानंतर अत्री महाराज त्या रस्त्याने आले, तेव्हा तिने पाहून हात जोडले, दंडवत प्रणाम महाराज. आवाज आला पण बाई दिसत नाही. अत्री महाराजांनी विचारलं, बाई कुठं आहे? म्हणे या झाडाच्या मागे. कोण देवी तू? म्हणे अहो मी तुमची पत्नी अनुसया, कर्दम ऋषीने तुम्हाला मला दान केली आहे, तुम्ही माझं पाणी ग्रहण केलंय. म्हणे मग तू तेव्हाची तिथं उभी आहे? म्हणे मी पतिव्रता धर्माचं पालन करते महाराज, तुम्ही सांगितली इथे थांब, मी इथून कशी आलू शकते? काय केलं? फक्त पतीचा शब्द पाळला. परिणाम ब्रह्मा विष्णू महेश पाळण्यात झोपवले. पाळण्यात भागवतात वर्णन आहे, जेव्हा 3 देव आले तर दगड घेऊन आले होते. म्हणे दगड. महिला मंडळ, जर तुम्हाला भात करायचा असेल कुकरला आवला का 2 शिट्ट्यांमध्ये भात होतो. खिचडी 3 शिट्ट्यांमध्ये शिजून जाते. तोरणी नाही फोत्रासणी असेल तर 4. बिगर पोत्रा असे 2 नवरीच असत, 3 मागच व्यवस्थित वर्ष. मला सांगा, दगड कुकर मध्ये टाकले तर किती शिट्ट्यांमध्ये शिजतील? गिरणीतून आणले 3 तोड उचलून कितल्या शिट्ट्या लेण्या पडतील? कुकर फुटीन, दगड शिजून का? अनुसया मातेने फक्त पतीचं नाव घेतलं, दगड शिजवले. दगड कशावर? पतिव्रता धर्माच्या पालनावर. स्त्रीला फक्त पतिव्रता तो एकच धर्म आहे, बाकी कितला बी तांब्या होतात. आणि जर पतीची आज्ञा मोडत असाल तर काही उपयोग नाही. तो देव वेळा
नाही. म्हणून आधी आत्म्याचं समाधान करा. घरी असणारे लहान मुलं, जनावरं, सासू सासरे, पती यांच्या आज्ञेचं पालन करा आणि मग देव पा, मग धर्म पा, मग शास्त्र पा. स्त्रीला त्याच्या व्यतिरिक्त काही करण्याची गरज नाही. हा जर पतिव्रता धर्म एक मुलीने पाळला तर 42 कुळांचा उद्धार आहे. किती? म्हणून तुकाराम महाराज आधी म्हणतात कुळी कन्या. आधी काय म्हणाले? कन्या. मग म्हणाले पुत्र. कन्या शौर्य गाजवेल तरी प्रसिद्ध होईल. चमक उठी सन 57 में वह तलवार पुराणी थी. ऐकलं असेल, जुन्या लोकांच्या लगेच तोंडात पटापट येईल. चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी. बुंदे लोके हर बोलो मुंह सुनी यही कहानी थी. खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी. झाली ना प्रसिद्ध, झाली ना शूर, शहीद झाली. तिचे सुद्धा 42 कुळ गेलेत. असं नाही की पोरगी जन्माला की त्या पोरीन माळकरीच व्हावं, पंढरीची वारीच करावी, शौर्य गाजवलं तरी चालेल. पण जर आता तुलना करायची म्हटली महाराज, फेसबुक के हर कोने में सजी उसकी कहानी थी. व्हाट्सएप ट्विटर पे भारी चर्चा छाई थी. माँ बाप का नाक काट के ध्रुव उड़ गई थी. खूप भागी होतो पप्पा की लाडली प्यारी थी. ही कंडिशन जर असेल तर काही कुळांचा उद्धार होणार नाही. पण जी कन्या अपेक्षित आहे तुकोबारायांना, तर ती कन्या की जिचा देवाला हेवा वाटतो आणि तो पुत्र ज्याचा देवाला हेवा वाटतो तो कसा असावा याचं वर्णन 3ऱ्या चरणात करतात. गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता का महाराज, ज्याने गीता ऐकली तो कधी वाम मार्गाला जाणार नाही, आणि ज्याने भागवत ऐकलं तो कधी वाम मार्गाला जाणार नाही. मग महाराज म्हणे सांगणाऱ्याचे कल्याण आहे. का? वक्ता हा त्याचा पहिला श्रोता असतो. वक्ता हा त्याचा पहिला श्रोता असतो. जेव्हा तो बोलतो तेव्हा तो ऐकतो, म्हणजे अभ्यास करतो तेव्हा, आणि जेव्हा पुन्हा बोलतो तेव्हा तो ऐकतो. म्हणजे श्रोते जेव्हा एकदा ऐकतात तेव्हा त्याने दुसऱ्यांदा ते ऐकलेलं असतं. म्हणून वक्ताही श्रोता आहे, म्हणजे सांगणाऱ्यालाही धन्यता आहे, फक्त ऐकणाऱ्याला नाही. म्हणजे वाम नवी प्रकरण 5 विजय लाडके. हा, तर फक्त श्रवण नाही, वक्ता सुद्धा. का? तर भागवत जे आहे ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. गीते वेदी मनपूर्ण अनन्य होता या शरण. खचित टळे जन्म मरण पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शरणम. या क्रियेचा जो खंडन करू शकतो तो भागवत. आणि असा भागवत जो श्रवण करेल, 2-2 कारी सारखं जो ऐकेल त्याचा फायदा, किंवा नारदासारखं जो ऐकेल त्याचं नाव सांगितलं, आपल्यासारख्याचं नाव सांगितलं नाही. आपण काय करतो?
आपण बसलो का आता चालूचाच विषय निग्रहाचार्य आहेत. युट्यूबला कधी कधी चांगल्या गोष्टी सर्च मारायचा. निग्रहाचार्य एक कथाकार आहेत. त्यांची कथा आयोजित करायला किमान 5 ते 7 लाख रुपये खर्च असतो. मोठ्या कथेचं आयोजन होतं आणि 3ऱ्या दिवशी कथा संपल्यावर त्या कथेच्या मंडपामध्ये महिला नाचल्या म्हणून पुढची कथा केलेली चालले गेले सोडून. का मेरे भागवत के शास्त्रीय परंपरा का खंडन हुआ और शास्त्र परंपरा के सिवा मैं कथा करता नाही. असे लोक आहेत निग्रहाचार्यासारखे. शास्त्रीय परंपरेच्या व्यतिरिक्त काहीच नाही. त्या परंपरेने सांगणारा आणि त्या परंपरेचा जर ऐकणारा असेल तर उद्धार होतो. मैत्रियांचं झालं बघा तुम्ही. सगळ्यात पहिलं भागवत कोणी केलं? सगळ्यात पहिलं भागवत महादेवाने केलं. जी अमरकथा सांगण्यात आली ऐकणारी माता पार्वती आहे. दुसरं भागवत सनक सनंदन सनातन सनत कुमार या 3 भावंडांनी केलं, ते ऐकलं नारदाने. चौथं नारदाने केलं, ते ऐकलं व्यासांनी. 5वं मैत्रेयाने केलं, मैत्रेय नावाचे ऋषी, आणि ऐकणारे विदुर आणि उद्धव होते. कृष्ण परमात्मा दिवस सोडताना सांगून गेलेत उद्धवाला, मी सगळ्यांचं खाल्लं सगळ्यांना दिलं, पण विदूरचं खाल्लं विदूरला काही देऊ शकलो नाही. म्हणून विदूरला सांग की तू बद्रिकाश्रमाला जा, तिथं मैत्रेय नावाचे ऋषी आहेत, ते तुला भागवताचं ज्ञान देतील. उद्धवाने निरोप सांगितला. स्वतः सुद्धा विदुरासोबत ऐकलं ती कथा. त्याच्या पुढे व्यासांनी शुकजींना सांगितलं. त्याच्या पुढे शुकजींनी परीक्षिताला सांगितलं. त्याच्या पुढे जे पुराण प्रसिद्ध आहे ते सांगतो. त्याच्या पुढे सूर्याने गोकर्णाला सांगितले आणि गोकर्णाने धुंधुंकारी आणि इतरे जना श्रुतायाम इतर लोकांनी ऐकलं. 1000 लोक बसले होते जेव्हा गोकर्णाने कथा केली. उद्धार कितींचा झाला? 2च विमानाने पहिल्यांदा, धुंधुंकारी आणि गोकर्ण महात्म्याला. धुंधुंकारी तर विमानात बसून निघून गेला पिशाचच्या प्रेत, पण गोकर्णाने हात जोडले त्या देवदूतांना म्हणे महाराज मान्य. तो गेला, पिशाच होता. मी सांगणार आहे, पण मग ही बाकीची लोक ऐकत होती म्हणे. भाऊ ही ऐकत होती असं तुला वाटतं? असं तुला वाटतं, पण ही ऐकत नव्हती म्हणे. मग ही बसली तर कीर्तनात कथेत होती, पण झटके घरच्या कुलपाला मारत होती. चारा टाकता टाकता नि गेले, पण वासरू बांधकानी याद नाही म्हणे. सेटर तर वळलं दुकानाचं, कुलूप लावकानी याद नाही वाले. बऱ्याच गोष्टी हे त्या चिंतनात होते. म्हणून मग गोकर्णाने पुन्हा प्रार्थना केली की बाबांनो बघा तुमच्या समोर आता तरी सावध व्हा. महाराज सावध झाले. जेवढे 1000 लोक ऐकत होते सगळ्यांना विमानाला सगळे उद्धरून गेले. तसं जर ऐकलं तयाचा हरिक वाटे, तशी भागवत ऐकली, तशी गीता ऐकली, तयाचा हरिक वाटे देवा. आणि मग अखंड देवाचं चिंतन. तर म्हणे मग चिंतन कसं करावं? म्हणे जसं आपण नेहमी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे करतो तसं करावं. चिंतन विठोबाचे. जो विठोबाचं असं जे चिंतन करेल, विठोबा रुक्माई म्हणेल किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणेल, त्याचा तयाचा हरिक वाटे देवा. आशांचा हेवा देवाला वाटावा. तुकोबा त्याचं वर्णन करता जाता आपणही ज्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चिंतन करतो आहोत तो जयदीप, चिरंजीव जयदीप
आता ह्या चिरंजीव जयदीपाला वाढदिवसाच्या जर आपण शुभेच्छा किंवा आशीर्वाद द्यायचं ठरलं तर मी विचार करतो की आपण काय देऊ शकतो. जर मृदंगाचार्यांनी ठरवलं तर मृदंगाचार्य सुनील महाराज आशीर्वाद देऊ शकतात. काय, तू उत्तम मृदंगाचार्य व्हावा, कारण ते त्याच्यात पारंगत आहे. किंवा तुम्ही गायक मंडळी महाराज काय म्हणू शकतात, हा उत्तम गायक व्हावा, कारण तुम्ही स्वतः गायक आहात. आमचे पेटी मास्तर काय म्हणतील, तो चांगला वाजवणारा पेटी व्हावा, संगीत विशारद व्हावा, ते देऊ शकतील. किंवा साऊंडवाले देऊ शकतील, तो चांगला ऑपरेटर व्हावा, कारण ते त्याच्यात विशारद आहे. मी काय देऊ शकतो, मी काय देऊ शकत नाही. आणि असं बी आपले फक्त लेवाला माहिती विठ्ठल. हा महाराज ज्ञाती गुण आहे माझा, बबन बापू माझा काय ज्ञातीचा गुण आहे. आमच्या जातीचा कारभार ज्ञातीचा गुण आहे, मागणे. बरं आम्ही स्वतःची इच्छा मागतो का, लोक म्हणतात काय बोलतो, तुम्ही म्हणतो नाही आम्हाला म्हणे पार्वतीचा शाप आहे, लंका गेली तर तिचा, बरोबर आहे का नको, रावणाचा शाप म्हणे जा तुम्ही मागत वास्तू शांती केली, लंका मागून घेतली म्हणे, तुम्ही मागतच राहा. काही नाही, आम्ही ती परंपरा पुढे चालवतोय. काय देऊ शकतो, आणि कीर्तनकाराने काय द्यावं, मी चांगला कीर्तनकार हो असं म्हटलंही असतं, पण मग त्या लायकीचा कीर्तनकार तर पाहिजे, त्या व्यासपीठाची त्याच्यामध्ये गरिमा तर पाहिजे. दुंडा महाराज ही परंपरा काय महाराज ते देगलूरकर घराणा फार परंपरा पहा तुम्ही. मैपत बाबा, नंतर दुंडा महाराज, चंद्रशेखर महाराज, आता चैतन्य महाराज, काय परंपरा महाराज. गरिमा असं जागा नाही सुई घालायला की त्यांच्या परंपरेच्या किंवा त्या शास्त्रीय गरिमेच्या मध्ये सुई घालता येईल. ती गरिमा व्यासपीठाची जी त्या लोकांनी पाळली ते आपल्याला शक्य नाही. म्हणजे मी तर म्हणतो की त्या घराण्याच्या कणभर सुद्धा गरिमा पाळण्याची लायकी आपल्यात नाही. मग आपण काय त्यांना म्हणावं की असा औषध हा. पण अशा बाळासाठी देवाकडे आपण एक मागणी मात्र नक्की मागू शकतो. काय तर म्हणे अकल्प आयुष्य, अकल्प आयुष्य. बरं त्या बाळाला का, तर बाळालाच नाही तर त्या बाळाच्या निमित्त ज्या परिवाराने कीर्तन ठाकरे परिवाराने आयोजित केलं, प्रत्यक्ष गावातील ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं, हातभार लावला, त्या सगळ्यांनाच त्या ठिकाणी भगवान परमात्मा जे धार्मिक कार्य करतात ना त्या सगळ्यांना आयुष्य नक्की देव. किती म्हणे अकल्प देव. बरं कोणाला, तया कुळा, कोणत्या, माझिया सकळा हरीच्या दासा. हरीचे दासांना अकल्प मिळालं नानाजी तर परमार्थ होईल. कुंभकर्ण रावणला मिळालं तो होणार नाही, म्हणून कोणाला द्यावं त्याचं गणित आहे. पण जर असे हरीचे दास असतील आणि त्या हरीच्या दासामध्ये जर अशा पुत्राची प्राप्ती, माहिती आहे का, या मुलाचं मी ठळकप्रमाणे सांगतो, पोलीस पाटील असतील किंवा आमचे दत्तूदादा असतील, हे कीर्तन तुम्ही नाही करत आहे. मला सांगा याच्या पहिले तुम्ही कधी कीर्तन केलं तुमच्या घरी? कधीच नाही केलं. पहिलं केलं. का बरं केलंय? त्या मुलाचं भाग्य आहे आणि त्याच्या भाग्याप्रमाणे तो तुमच्याकडून करवून घेतोय. कीर्तन तुम्ही नाही करत आहे. असे लोक मी पाहिले की लाखोची बंडल खिशात घेऊन कथेच्या नियोजनाला जातात. नियोजन बी होतं पण ऐन टाइमवर कथा होत. आपण काहीच करू शकत नाही जोपर्यंत परमात्म्याच्या हातात नाही. आणि मग तो परमात्मा त्याचं चिंतन किंवा त्याचं भजन किंवा त्याचं पूजन फक्त त्या परमात्म्याला जो भाग्यवान वाटतो त्याच्याच घरी करवून येतो. मी सांगत नाही.
आधारी सर्व काही मिळेल. तुमच्याकडे असणारी संपत्ती, तुमच्याकडे असणारा पैसा, तुमच्याकडे असणारी प्रतिष्ठा, तुम्ही हर एक सुखसोयीची वस्तू घरी आणू शकता. पण परमात्मा घरी बोलवणं, त्याचं पूजन घडणं, त्याचं भजन घडणं हे फक्त भाग्यवंतालाच जमतं. आणि तो बाळ जयदीप तो भाग्यवान आहे की ज्यांनी तुमच्या कुळाचा उद्धार केला. कारण तुमच्या घरी कीर्तन झालं. निष्ठावंत एक माळकरी घरी जेवला तरी महाराज एका वर्षाचं पाप जातं. एक माळकरी, एक वारकरी जर घरी जेवत असेल तर वर्षाचं पाप नाश पावतं. आज एवढे माळकरी, वारकरी किंवा गावातले सज्जन, बाहेर गावाचे नातेवाईक, आप्तेष्ट तुमच्याकडे जे 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 लोक जेवले, प्रत्येकाचं काहीतरी पुण्य आणि त्या पुण्याचा काळ ते तुमच्या कामात नक्की येईल. पापाचा नाश होईल. तुम्ही भाग्यवंत व्हाल. कोणाच्या भाग्याने? त्या मुलाच्या भाग्याने. म्हणून तो मुलगा भाग्यवंत आहे. तो आला. मुळात आजचा काळी पर्वणीचा आहे. पौर्णिमेचा दिवस आहे. शाकंभरी पौर्णिमा आहे. नवरात्रीची आजची सांगताय. भगवतीचं विचरण सर्वत्र आहे. त्या भगवतीचा आशीर्वाद त्याला प्राप्त होईल. तो भाग्यवंत जन्माला आला. वर्ष पूर्ती त्याला झाली. पहिला त्याचा वाढदिवस आणि त्या पहिल्या वाढदिवसाला माझं कीर्तन. मग मी भाग्यवान. आम्ही एकच राज्यात नानाजी, जयदीप आणि जगदीश. मग वड वड वाव धर्मा ती लावणी सवय खानदेशी लोक असले पहिल्यापासून आहे. मग त्यांना मी भी तो भाग्यवान आहे. त्याच्या भाग्याने आपल्याकडे असून तर कार्यक्रम झाला. जेव्हा असे भाग्यवान जन्माला येतात तर देवाला काय हेवा वाटावा. तुकोबारायांना सुद्धा असं वाटतं की यांची सेवा मला घडली पाहिजे.
घडवत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. धावत्या वेळेमध्ये जो वेळ नियोजित मला दिला होता त्या वेळेमध्ये धावता अभंगाचा भावार्थ मांडण्याचा तुमच्या समोर प्रयत्न केला. या प्रयत्नामध्ये सर्व महाराज मंडळींनी मला साथ दिली. साथ देण्यापेक्षा वागिली दबाच मला काय अडचण नाही. कारण निरंतर प्रवासात असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचं पाणी पिणं होतं आणि दिवसही थंडीचे आहेत. आवाज बसलेला होता. तसे आपली एक ऐशी काही नाही सवणवाले दादा, एक ऐशी लोड आहे. त्याच्यामुळे तोडक्या मोडक्याच्या शब्दात श्रीगुरूंनी सुचवलेल्या मतीप्रमाणे आणि संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे सेवा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे चांगलं आहे ते घ्या. जाताना मात्र जयदीप नावाच्या या बाळाला शुभाशीर्वाद देऊन जा. पहिला त्याचा वाढदिवस आहे आणि या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी खरं तर हे कीर्तन बारशाचा असायला पाहिजे होतं, पण चला बा बारशाला राहून गेलं म्हणून वाढदिवसाने निमित्त का होईना पण ते करतो आहे. पण मग ती बारशाची जी उणीव आहे ती भरून निघावी याच्यासाठी आमच्या सुनील महाराजांचा आग्रह आहे की बाबा पाळणा तुम्ही म्हणा. म्हणून एक बारशाचं स्वरूप आपण या वाढदिवसाला देत पाळण्यात बाळ टाकू. पाळणा म्हणतील तर पाळणा किंवा छानशी एक गवळण त्यांनी म्हणावी, कारण त्या सगळ्या कोकिळा आहेत. एकटा मी कावळा सापडलोय. पण त्या पाळण्याच्या पूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण एकदा पूर्णविराम देऊया. ज्ञानेश्वर